हॅलो डिअर स्टुडंट्स, व्हेरी गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आपण आज तुमचा 10th स्टँडर्डचा अल्जेब्राच्या टेक्स्टबुकमधील न्यू चॅप्टर स्टार्ट करतो आहोत. चॅप्टरचं नेम आहे प्रोबॅबिलिटी, 5th चॅप्टर. प्रोबॅबिलिटी हा वर्ड कदाचित तुम्ही आधी ऐकला नसेल. हा चॅप्टरही तुमच्यासाठी न्यू आहे, पण खूप इझी चॅप्टर आहे. आउट ऑफ मार्क्स मिळवून देणारा चॅप्टर आहे. ओके, नथिंग इज हार्ड इन इट. फक्त थोडासा लॉजिकल असणार आहे. बघा, प्रोबॅबिलिटी म्हणजे काय त्यासाठी आपण एक उदाहरण समजून घेऊया. सपोज आपल्या क्लासमध्ये सगळ्या मुलांना चीट्स करायला सांगितल्या आणि प्रत्येक चीटवर एका प्लांटचं नेम लिहायचं आहे. ओके, सो 5 प्लांट्स आपल्याला दिले, 5 प्लांट्सचे नेम दिले. प्रत्येकाला प्रत्येक चीटवर आपल्याला हवं असणारं नाव लिहायचं आहे. तर टोटल 50 स्टुडंट्स आहेत. आपण प्रेडिक्ट करू शकतो का की किती स्टुडंट्सने कोणतं नाव लिहिलं असेल? आपण नाही करू शकत, बिकॉज वी डोंट नो की कोणत्या स्टुडंटने कोणतं नाव लिहिलं आहे. सपोज मँगो, बनाना हे 2 ट्रीज आपण कन्सिडर करूया. मँगो आणि बनाना हे 2 ट्रीज आहेत. त्याचे नेम्स आपल्याला चिट्सवर लिहायचे आहेत जे आपल्याला हवं आहे. आपण प्रेडिक्ट करू शकतो का किती स्टुडंट्सने मँगो आणि किती स्टुडंट्सने बनाना लिहिलं असेल? आपण हे प्रेडिक्ट करू शकत नाही. म्हणजेच त्याची प्रोबॅबिलिटी किंवा शक्यता आपण दर्शवू शकत नाही. बघा, आपण आपल्या डे टू डे लाईफमध्ये असे खूप सारे वर्ड्स वापरतो जे की प्रोबॅबिलिटी एक्सप्रेस करतात. कोणकोणते? तर प्रोबेब, मे बी, इम्पॉसिबल, 50-50, माईट बी, नियर बाय, शुअर असे खूप सारे वर्ड्स आहेत जे आपण आपल्या डेली लाईफमध्ये यूज करतो, रुटीन लाईफमध्ये यूज करतो प्रोबॅबिलिटी दाखवण्यासाठी. जिथे आपण आपलं काही फिक्स नसणार आहे, जिथे आपण बोलतो इट्स नॉट फिक्स, इट्स नॉट 50-50. ओके, किंवा आय विल प्रोबॅबली गो, इट विल प्रोबॅबली रेन, मे बी, माईट बी, किंवा इट इज इम्पॉसिबल असे जे वर्ड्स असणार आहेत हे प्रोबॅबिलिटी असणार आहे. म्हणजे हे एखादी गोष्ट होईल किंवा नाही होईल किंवा एखाद्या गोष्टीचा रिझल्ट किंवा आउटकम काय असेल हे आपल्याला एक्झॅक्टली तिथे माहिती नसणार आहे. बघा, इथे तुम्हाला काही स्टेटमेंट्स दिले आहेत. ते प्रेडिक्शन्स दाखवतात किंवा पॉसिबिलिटीज दाखवतात फ्युचरमधल्या. मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. काय होईल? बहुतेक आजपासून पावसाला सुरुवात होईल. ओके, मोस्ट प्रोबॅबली द रेन विल स्टार्ट फ्रॉम टुडे. मग काय होतं? इथे प्रोबॅबिलिटी दाखवली. वी कॅन सी द प्रोबॅबिलिटी ओव्हर हिअर. ओके, दॅट द रेन विल प्रोबॅबली स्टार्ट फ्रॉम टुडे. नेक्स्ट वन इज द इन्फ्लेक्शन इज likely to rise. It's going corona, you know. The infection is likely going to rise. इथेही काय प्रेडिक्ट करत आहे की इन्फेक्शन हे बहुतेक राईज होईल असं वाटतं आहे. इथे खूप सारे प्रेडिक्शन्स होत आहेत. इट इज इम्पॉसिबल टू डिफीट इंडियन क्रिकेट टीम इन द नेक्स्ट मॅच. I will surely get first class. There is no possibility of polio infection in a child. Is given polio vaccine in a time. ओके, असे खूप काही प्रेडिक्शन्स आहेत जिथे आपण कुठेतरी फ्युचर प्रेडिक्ट करतो. ओके, आपण शक्यता दर्शवली जाते. अशाच पद्धतीने आपण प्रोबॅबिलिटी या चॅप्टरमध्ये मॅथमॅटिक्समध्ये काही शक्यता दर्शवल्या जातात. काही पॉसिबिलिटीज असतात, फ्युचर पॉसिबिलिटीज असतात. त्या पॉसिबिलिटींचा अभ्यास करणार आहोत. अँड द स्टडी ऑफ सच पॉसिबिलिटीज, स्टडी ऑफ स्टेटमेंट्स रिगार्डिंग प्रेडिक्शन्स नोन ॲज प्रोबॅबिलिटी. समजलं प्रोबॅबिलिटी म्हणजे काय? जे प्रेडिक्शन्स असतात, ज्या शक्यता दर्शवल्या जातात अबाउट फ्युचर, त्याला प्रोबॅबिलिटी असं म्हटलं जातं. द स्टेटमेंट्स रिगार्डिंग प्रेडिक्शन्स आर मेअरली नोन ॲज इज नोन ॲज प्रेडिक्शन्स. रँडम एक्सपेरिमेंट्स. आता इथे आपल्याला काही रँडम एक्सपेरिमेंट्स दिले आहेत, ते आपण करून बघूया. द रिझल्ट ऑफ रँडम एक्सपेरिमेंट इज कॉल्ड ॲज अँड आउटकम. आता आउटकम म्हणजे काय? तर जो काही रँडम एक्सपेरिमेंट होणार आहे, वॉट एव्हर एक्सपेरिमेंट, result of the experiment is known as outcome. Okay, the result of experiment is known as outcome. First result काय आहे? टॉसिंग अ कॉइन. कॉइन तुम्हाला माहिती आहे 1 रुपीचा कॉइन. मॅच जेव्हा आपण खेळतो तेव्हा तो कॉइन आपण टॉस करतो किंवा खूप वेळा करतो. तर तिथे पॉसिबिलिटी काय आहे? हेड येऊ शकतं किंवा टेल येऊ शकतं. यालाच आपण छापा किंवा काटा असं म्हणतो. इथे प्रोबॅबिलिटी काय आहे? तिथे 2 प्रोबॅबिलिटी आहेत. बघा, फर्स्ट टॉसिंग अ कॉइन. आउटकम्स काय असू शकतात? एक तर हेड असू शकतं किंवा मग टेल असू शकतं. एक तर छापा असू शकतो किंवा काटा असू शकतो. अशा 2 प्रोबॅबिलिटी किंवा 2 पॉसिबिलिटीज आपल्याला टॉसिंग अ कॉइन या एक्सपेरिमेंटमध्ये मिळतात. ओके, मग पुढे बघा, दुसरा एक्सपेरिमेंट आहे थ्रोईंग अ डाय.
तुम्ही सापशिडी खेळत असाल, ओके, लुडो, सापशिडी असे गेम, त्या गेम्समध्ये आपण डाईस फेकतो, ओके. मग तिथे आउटकम काय असणार आहे, तर तिथे 6 आउटकम असणार आहेत. काय बघा, फर्स्ट 1, 2, बघा आउटकमचा जो डाय आपण जेव्हा थ्रो करतो तेव्हा डाय थ्रो केल्यावर जो त्याचा अप्पर फेस असणार आहे तो आपण कन्सिडर करतो. मग अप्पर फेस काय काय असू शकतं, एक तर 1 असू शकतं, और 2, और 3, और 4, और 5, और 6. इट कॅन बी एनिथिंग फ्रॉम 1 to 6, ओके. इफ ऑन द अप्पर फेस देर विल बी 1, देर कॅन बी 2, देर कॅन बी 3, 4, 5 and 6. मग थ्रोईंग अ डाय या रँडम एक्सपेरिमेंटमध्ये जे आउटकम्स आहेत ते किती असणार आहेत, तर ते टोटल 6 आउटकम्स असणार आहेत. आता थर्ड एक्सपेरिमेंट पाहूया. पिकिंग अ कार्ड नंबर 1 to 50. 1 to 50 असे नंबर लिहिलेले माझ्याकडे जर 50 कार्ड्स आहेत, ओके, तर मला त्यातलं एक कार्ड पिक करायचं आहे. तर माझ्याकडे पॉसिबिलिटीज किती असतील, ऑफकोर्स माझ्याकडे 50 पॉसिबिलिटीज असणार आहेत, बरोबर. 50 कार्ड्स आहेत, 50 कार्ड्सपैकी मला एक कार्ड पिक करायचं आहे, घ्यायचं आहे. तर त्यामध्ये 1 to 50 असे नंबरिंग असणारं कोणतंही कार्ड असू शकतं. मी प्रोबॅबली सांगू शकते का, किंवा मी फिक्स सांगू शकते का की नाही मला अमुक अमुक नंबरचं, 2 नंबरचं, 5 नंबरचं, 10 अशा नंबरचंच कार्ड मिळणार आहे. नो, तिथे कोणत्याही नंबरचं कार्ड असू शकतं. मग इथे असणारं आउटकम काय असणार आहे, तर 50 कार्ड्स हे आउटकम असणार आहे. ते कार्ड जर शफल केलेले असणार आहेत तर तुम्ही सांगू शकत नाही की तुमच्याकडे किती नंबरचं कार्ड असणार आहे. अशा वेळी आउटकम असणार आहे हे 50 कार्ड्सचं आउटकम असणार आहे. पुढचा एक्सपेरिमेंट पाहूया. रँडम कार्ड ड्रॉन फ्रॉम अ शफल्ड प्लेइंग कार्ड. ठीक आहे, प्लेइंग कार्ड्स म्हणजे जे पत्ते असतात त्यामध्ये जर शफल केलेले असतील आणि त्यातून जर आपल्याला एखादं रँडम कार्ड काढायचं असेल तर तिथे पॉसिबिलिटीज काय असणार आहेत. यासाठी आपल्याला कार्ड्सचा थोडासा अभ्यास करावा लागेल. पहा, टोटल कार्ड्स किती असणार आहेत, 52 टोटल कार्ड्स असतात 52. त्यापैकी रेड कार्ड्स असणार आहेत 26 अँड 26 असणार आहेत ब्लॅक कार्ड्स. 50-50, ओके. 50% त्यातले रेड कार्ड, 50% ब्लॅक कार्ड्स, टोटल कार्ड्स 52. हे नंबर्स लक्षात ठेवा. याच्यावर आधारित असणारा तुमचा प्रॅक्टिस सेट असणार आहे, ओके. This all information is really helpful to you for solving the examples. टोटल कार्ड्स, नंबर ऑफ कार्ड्स 52 असणार आहेत. त्यापैकी हाफ डिव्हिजन होणार आहे. त्यामध्ये रेड कार्ड्स 26 असतील आणि 26 हे ब्लॅक कार्ड्स असणार आहेत. आता रेड कार्ड्स फर्दर डिवाइड होतात हार्ट कार्ड्स आणि डायमंड कार्ड्समध्ये, तर ब्लॅक कार्ड्स फर्दर डिवाइड होतात क्लब कार्ड आणि त्याच्यानंतर क्लब कार्ड आणि स्पेंच कार्डमध्ये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने त्यांचं डिव्हिजन होणार आहे. बघा, 13 हार्ट कार्ड्स, डायमंड कार्ड, त्याच्यानंतर क्लब कार्ड्स. बघा आता इथे टोटल 52 आहेत. आउट ऑफ 26 रेड कार्ड्स आहेत, 26 ब्लॅक कार्ड्स आहेत. 13 हार्ट कार्ड्स, 26चं डिव्हिजन कसं होणार आहे पहा, इथेही पुन्हा हाफ डिव्हिजन होणार आहे. 30 हार्ट कार्ड्स असणार आहेत आणि 13 डायमंड कार्ड्स असणार आहेत. इथे देखील 13 क्लब कार्ड्स आणि इकडे 13 स्पेच कार्ड्स असणार आहेत. मग आता या 4 कार्डमध्ये कसं असणार आहे पहा, इन अ पॅक ऑफ 4 कार्ड्स काय काय असणार आहे, 1 हार्ट कार्ड, 1 डायमंड, 1 क्लब अँड 1 speech card. Okay, in each set of 13 cards as a king, queen, jack, 10, 9, 8, 7, 6, 5, 3, 2 and ace. काय काय असणार आहे पहा, इथे जे 13 कार्ड्स आपण म्हणतो आहे 13 कार्ड्समध्ये काय असणार आहे, फर्स्ट किंग, क्वीन 2 झाले, जॅक 3 झाला. बघा पुन्हा 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 अँड एस असे यामध्ये असणारे कार्ड्स असणार आहेत. आर यू गेटिंग? बघा आधी आपण डिव्हिजन पाहिलं, ठीक आहे, नंबरिंग पाहिलं. टोटल कार्ड्स 52 असणार आहेत. त्यामध्ये रेड कार्ड्स 26 आणि 26 ब्लॅक कार्ड असणार आहेत. रेड कार्ड्स पुन्हा डिवाइड होतील, 13 हार्ट, 13 डायमंड, 13 क्लब अँड 13 स्पेड कार्ड्स. ओके, आता हे 13 स्पेड कार्ड, 13 क्लब कार्ड, 13 डायमंड कार्ड आणि 13 हार्ट कार्ड, ते 13 × 13 26 अँड 13 + 13 26 अँड 13 + 13 26, 26 + 26 52. ओके, असं त्याचं डिव्हिजन होणार आहे. आता एका पॅकमध्ये काय असेल, एक हार्ट कार्ड असेल, एक डायमंड कार्ड असेल, एक क्लब असेल आणि एक स्पेड कार्ड असणार आहे. ओके,
आता इन ईच ऑफ द सेट ऑफ 13 कार्ड्स ॲज अ, इथे आपण म्हणतोय की 13 सेट हार्ट कार्ड आहे, 13 सेट डायमंड आहे, 13 क्लबचा 13 कार्ड्सचा क्लब कार्ड आहे आणि 13चा स्पेड कार्ड्स आहे. मग त्या 13मध्ये काय काय असणार आहे तर 1 किंग असणार आहे, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 6, 5, 3, 2 अँड एस हे सगळं असणार आहे. आता किंग अँड क्वीन नोन ॲज फेस कार्ड. मग फेस कार्ड कोणाकोणाला म्हणतात, किंग, क्वीन आणि जॅक. ओके, 4 क्वीन कार्ड्स असणार आहेत, 4 किंग कार्ड्स असणार आहेत आणि 4 जॅक कार्ड्स असणार आहेत. 4 कसे पहा, हार्ट कार्ड्समध्ये 1 किंग असणार आहे, डायमंडमध्ये 1 किंग असणार आहे, क्लबमध्ये 1 किंग आणि स्पेडमध्ये 1 किंग. टोटल 4 किंग झाले. क्वीनसाठी पाहूया, हार्ट कार्ड्समध्ये 1, डायमंड कार्ड्समध्ये 1, क्लबमध्ये 1 आणि स्पेडमध्ये 1 अशा टोटल 4 क्वीन्स. आणि जॅक पहा, इथे हार्टमध्ये 1, डायमंडमध्ये 1, क्लब आणि स्पेडमध्ये 1 असे टोटल 4 जॅक असणार आहेत. म्हणजे टोटल 52 कार्ड्समध्ये 12 कार्ड्स हे काय असणार आहेत तर 12 कार्ड्स हे फेस कार्ड्स असणार आहेत. ओके, आर यू गेटिंग? बघा आपण पुन्हा एकदा पाहूया. इथे आपल्याला काही एक्सपेरिमेंट दिलेत आणि या एक्सपेरिमेंटच्या बेसवरच हा चॅप्टर असणार आहे. बघा, टॉसिंग अ कॉईन, जेव्हा कॉईन आपण टॉस करतो तेव्हा तिथे 2 प्रोबॅबिलिटी असतात, एक तर हेड असू शकतं किंवा टेल असू शकतं. पुढे थ्रोईंग अ डाय, जर डाईस आपण थ्रो केला तर तिथे टोटल 6 प्रोबॅबिलिटी असतील, एक तर 1 असेल, 2 असेल, 3 असेल, 4 असेल, 5 असेल किंवा मग 6 असेल. ओके, मग पुन्हा थर्ड, पिकिंग अ कार्ड नंबर्ड 1 to 50, 1 to 50 असे नंबर लिहिलेले जर 50 कार्ड्स असतील आणि आपल्याला एक कार्ड पिक करायचं आहे तर तिथे 50 प्रोबॅबिलिटी आहेत. 50 नंबरपैकी 50 संख्यांपैकी कोणतीही एक संख्या येऊ शकते. ओके, सो वी कांट रिअली प्रेडिक्ट द विच नंबर विल बी देअर. सो इथे आउटकम काय असणार आहे, 50 कार्ड्स असणार आहे. नाव फोर्थ वन, अ रँडम कार्ड ड्रॉन फ्रॉम द शफल ऑफ प्लेइंग कार्ड, फ्रॉम शफल प्लेइंग कार्ड्स. तुमचे जे पत्ते असणार आहेत, प्लेइंग कार्ड्स असणार आहेत, त्यातून जर आपल्याला रँडम कार्ड काढायचं असेल तर कोणतं कार्ड येऊ शकतं, यासाठी आपण थोडेसे कार्ड्स समजून घेतले. टोटल कार्ड्स किती असणार आहेत, 52 असणार आहेत. हा चार्ट तुम्हाला तुमच्या टेक्स्टबुकमध्ये देखील मिळणार आहे. यू कॅन गो देअर अँड ट्राय टू अंडरस्टँड. टोटल कार्ड 52 असणार आहेत. ते कशा पद्धतीने डिवाईड होत आहेत पहा, क्लासिफिकेशन होत आहे. 26 हे रेड कार्ड्स असतील, 26 ब्लॅक कार्ड असतील. आता जे 26 रेड कार्ड्स होते त्यांचे डिव्हिजन होणार आहे. 13 हार्ट कार्ड असणार आहेत त्यातले आणि 13 डायमंड कार्ड असणार आहेत. ओके, आणि हे जे 26 ब्लॅक कार्ड होते त्यांचं डिव्हिजन कसं होणार आहे तर 13 क्लब कार्ड्स असणार आहेत आणि 13 स्पेड कार्ड्स असणार आहेत. ओके, मग आता एका पॅकमध्ये 4 कार्डच्या कोणकोणते कार्ड असणार आहेत, एक हार्ट कार्ड, एक डायमंड कार्ड, एक क्लब कार्ड आणि एक स्पेड कार्ड. आता इन ईच सेट ऑफ 13 कार्ड्स, या एका सेटमध्ये 13 कार्ड्सच्या, ओके 13 कार्ड्सच्या 13 हार्ट कार्ड्स, 13 डायमंड कार्ड्स, 13 क्लब कार्ड्स अँड 13 स्पेड कार्ड्स. या कार्ड्समध्ये काय काय असणार आहे, किंग, क्वीन, जॅक हे तिन्ही असणार आहेत. ओके, किंग, क्वीन, जॅक, 10, 9, 8, 7, 6, 5, 3, 2 अँड एस असे टोटल 13 कार्ड्स असणार आहेत. ओके, 13मध्ये कोणकोणते कार्ड्स येतात हेही इथे लिहून दिलं आहे तुम्हाला मी. किंग अँड क्वीन नोन ॲज फेस कार्ड. किंग, क्वीन आणि जॅक यांना फेस कार्ड्स असं म्हटलं जातं. ओके, मग हा किंग क्वीन कार्ड्स 4 असणार आहेत, किंग कार्ड 4 आणि जॅक कार्ड 4 असणार आहेत. प्रत्येक कार्डच्या सेटमधलं एक एक कार्ड असणार आहेत. 1, 2, 3 आणि 4 टोटल 4 सेट्स आहेत कार्ड्सचे. सो किंग, क्वीन अँड जॅक विल बी द each of the what we can say the one card from the each of the set. Okay, so there are total 12 face cards, 4 queen cards, 4 king cards and 4 jack cards. Okay, one from heart cards, one from diamond, one from club and one from spade card. This is how probability works. Okay, आता इथे आपण प्रोबॅबली सांगू शकतो का की कोणतं कार्ड येतं, नाही, हे आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहणार आहोत. इथे इक्वली पण असू शकतं. ओके, किंवा इथे जे काही प्रोबॅबिलिटी असणार आहे, कोणतं कार्ड येऊ शकतं, डाईस थ्रो केल्यावर कोणता नंबर यायची किंवा 1 to 6 असे नंबर येऊ शकतात. तर
विच नंबर विल बी देअर फॉर द आउटकम. ओके, हे सगळं आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये शिकणार आहोत. दिस इज द व्हेरी बेसिक इन्फॉर्मेशन अबाउट प्रोबॅबिलिटी. प्रोबॅबिलिटी इज द स्टेटमेंट्स रिगार्डिंग टू द प्रेडिक्शन्स when we can't tell something definitely, when we predict about something, and that statements are known as probability. Okay, then we have seen some random experiment and the outcome of that. Okay, there are so many of outcome and we really can't predict how to solve this or what it will be. So for that we are going to learn the chapter probability by using some mathematical tricks, mathematical methods. We can really tell that which card will be picked from the shuffle cards, or the questions like that, or some random experiments like that. So this is the basic introduction of your chapter probability. Write down this chart. You can write down from the board, otherwise in your notebook or textbook also they have given you this chart. We will stop here today. Keep studying. Thank you.